सोलापूर बार्शीत शिवजयंती साजरी करत असताना 2 गटात वाद, बार्शी ग्रामीण रुग्णालयाची तोडफोड। बार्शीत शिवजयंती साजरी करत असताना 2 गटांमध्ये वाद होऊन जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली आहे। फटाके उडवण्याच्या कारणावरून सुरू झालेला वाद चिघळत गेला आणि त्याचे रूप हिंसक संघर्षात झाले। दरम्यान एका गटाकडून बार्शी ग्रामीण रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली। तसेच एका गटातील काही तरुणांनी दुसऱ्या गटातील महिला आणि युवकांना मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे। जखमींवर बार्शीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेनंतर बार्शी शहर पोलीस ठाण्यात 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। दरम्यान हाणामारीच्या घटनेनंतर एका गटाचे लोक रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करत बसले होते। या घटनेमुळे बार्शी शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। आज शिवाजीची जयंती असल्यामुळे आमच्या इथे सार्वजनिक कार्यक्रम होणार होता, पण त्या कार्यक्रमामध्ये आरती झाल्यानंतर माझ्या भाच्याने फक्त आदली उडवली रस्त्याला। मग आदली उडवल्यानंतर त्या माणसाने येऊन मारली, तर आदली का उडवली। मी मान्य करते की चूक किंवा असो किंवा नसो, तर त्यांनी ज्या वेळेस त्या पोराला मारताना त्याची आई मध्ये गेली सोडवायला। बायका सगळ्या होत्या, लहान लेकरं होते। तुम्ही कुठलाही कॅमेरा उघड करून बघायचा असेल तर तुम्ही बघू शकता। मग त्यावेळेस ज्या वेळेस त्याला मारायला लागले त्यावेळेस त्याची आई मध्ये गेली, ही म्हातारी आजी त्याच्या आईला तर ऍडमिट केलं नाही। ही सर योग्य आहे का? तुम्ही मुलाला लाथ मारा, त्याच्या आईला मारणं योग्य आहे का? इथं मग आम्ही शॉर्ट पेट्रोल होता, शॉर्ट पेट्रोलमुळे विकून दिला, शिवीगाळी केली। हे कोण दिला? साजन शेख। शिवीगाळी कोणी केली? साजन शेखनंच केली। आणि नंतर 10-15 पोरं अंगावर आले, मारलं, मला मारलं म्हणून मम्मीमध्ये आली आमची की सोडा मारू नका म्हणून, तर मम्मीलाही मारलं। दोघालाही मारहाण केली? हो, मम्मीला ॲडमिट केलं सोमानीची। कुठल्या दवाखान्यात? सोमानीची आता? हां।